नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अॅनालायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अॅनालायझरचं ॲप डाउनलोड करा. रामकृष्ण हरी. आज कार्तिकी एकादशी आणि त्या निमित्तानं आषाढी ते कार्तिकी हा चातुर्मास याचं थोडंसं वेगळेपण वारकरी संप्रदायाच्या अंगानं नाही, एरवीच आपण कसं हे करता येऊ शकेल हे आवर्जून तुमच्यासमोर ठेवावं वाटलं. बाकी वारकरी संप्रदायाची चर्चा आपण नियमितपणे दर बुधवारी किंवा दर बुधवारी शक्य नाही झालं तर दुसऱ्या दिवशी गुरुवारी आपण आवर्जून तो व्हिडिओ टाकतो आहे. हबप जयंत महाराज धानोरकर फार चांगली चर्चा आपल्या चॅनलवरती करतायत. ही जी कार्तिकी एकादशी आहे, आज त्याला स्मार्त एकादशी म्हणतात. म्हणजे जे शैव आहेत ते आज साजरी करतात. आणि उद्या जी आहे भागवत एकादशी. जर दोन तिथी आल्या तर असं स्मार्त आणि भागवत असं वेगवेगळं, एरवी बऱ्याचदा ती एकच असते. काय नेमकं हे चक्र लक्षात घ्या. आषाढीपासून ते कार्तिकीपर्यंत खरं तर 4 एकादशी आहेत: आषाढी, कार्तिकी, माघी आणि चैती. पण त्याच्यामधल्या आषाढी ते कार्तिकीला चातुर्मास असं संबोधलं जातं. ह्याच्यातला मी धार्मिक अर्थ थोडासा बाजूला ठेवतो, पण हा नेमका कालावधी मोठा वैशिष्ट्यपूर्ण आहे. अगदी शिवाजी महाराजांच्या काळातलं एक उदाहरण आहे की पुरंदरचा जेव्हा महाराजांनी तह केला होता की तेव्हा पेरण्या तोंडावरती होत्या. आणि जर पेरण्या केल्या नाही तर हे आपले शेतकरी, आपले जे सैनिक आहेत, मावळे आहेत, ते प्रत्यक्ष शेतकरीच आहेत आणि त्यांना शेतीचे कामं करून नंतर मग ही लढाई लढायची असते. जर ते आता अडकून पडले तर ते घरी जाऊ शकणार नाहीत, पेरणी होणार नाही, वर्षभराच्या धान्याची अडचण होईल, अशी शिवाजी महाराजांची दृष्टी होती. पण ही केवळ शिवाजी महाराजांची होती असं नाही. शिवाजी महाराजांना हे कुठून लक्षात आलं की हा सगळा पेरणीचा कालावधी आहे, शेतीचा कालावधी आहे, खरीपाचा हंगाम आहे. आपल्या संतांपासून हे लक्षात आलेलं आहे. आषाढी ते कार्तिकी एकादशीचा या काळातला हा जो चातुर्मास लावलेला आहे त्याचा अर्थ असा आहे की आषाढीला देवशयनी एकादशी असं म्हटलेलं आहे, म्हणजे देव झोपी गेले. आणि या कार्तिकी एकादशीला प्रबोधिनी एकादशी, म्हणजे देव जागृत झाले. मी म्हणलं ना की ह्याच्यातला वारकरी संप्रदायाचा जो अर्थ आहे किंवा त्यांचे जे नियम आहेत ते बाजूला ठेवूया, त्याची चर्चा आपण दुसऱ्या ह्याच्यामध्ये नेहमीच करतो. इकडं काय अर्थ निघतो माहिती आहे का, की सगळा जो खरीपाचा हंगाम आहे, शेतीचा हंगाम आहे, तो पूर्ण होतो ह्या कालखंडामध्ये. हे जे 4 महिने आहेत प्रवासासाठी मुश्किल होते. त्या काळात तर नद्यांना पाणी असायचं आणि त्याच्यामुळं नद्यांवरती पूल नसल्यामुळे एका ठिकाणाहून दुसरीकडे जाणं मुश्किल असायचं. म्हणजे फिरायला बंधनं होती. दुसरी गोष्ट म्हणजे घरातच शेतीची कामं होती. म्हणजे ह्या कालखंडामध्ये शेती नीट करायची, ते धान्य खळं झाल्याच्या नंतर घरामध्ये आणून भरून ठेवायचं कणग्यामध्ये, म्हणजे वर्षभराची खायची ददात मिटलेली आहे. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही बाकीच्या कामासाठी बाहेर पडायचं आहे. आध्यात्मिक क्षेत्रात असं म्हणलं जातं की बाबा ह्या कालखंडामध्ये सगळे जे संत महंत, या क्षेत्रातले संत सज्जन पुरुष आहेत, ते सगळे पंढरपूरला गोळा होतात. 4 महिने मनन चिंतन चालतं. जे काही ग्रंथ आहेत, प्रस्थानत्रयीचे, इतर संतांचे अभंग आहेत, त्याच्यावर चर्चा होते एकमेकांना. हा पूर्णपणे कालखंड ते स्वतः एकाच ठिकाणी बसलेले असल्यामुळे प्रत्येकाशी संपर्क येऊन हे जे समजून घेणं आहे, जी गोष्ट कळली नाही, की जे कूट आहे ते उलगडायचं आहे. माऊलींनी काय सांगितलंय, नाथ महाराजांनी काय सांगितलंय, तुकाराम महाराजांनी काय सांगितलंय, त्यांच्या याच्यामध्ये काय रचलेलं, लिहून ठेवलेलं आहे, त्याचा अर्थ काय निघतो, ही सगळी चर्चा, विचार मंथन, भागवतात काय लिहिलेलं आहे, वेदांतात काय सांगितलेलं आहे, दर्शनांमध्ये कशाची चर्चा आहे, हा सगळा प्रदीर्घ अभ्यास या 4 महिन्याच्या कालखंडामध्ये तिथे चालतो किंवा चालणं अपेक्षित आहे. आज कोण काय करते हे बाजूला ठेवा, पण संप्रदायामध्ये आता मला हाच अर्थ आपल्या रोजच्या जगण्यात लावायचा आहे. आषाढी ते कार्तिकी हा जो चातुर्मास आहे सगळा, हा मनन चिंतनासाठी, वेगळा विचार करण्यासाठी म्हणून जसं त्यांनी सांगितलं तसं आपण पण आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये रोजचा जो धबडगा आहे तो बाजूला ठेवून थोडासा कालखंड शांतपणेचा काढला पाहिजे. आठवड्याच्या शेवटची सुट्टी आहे ती वेगळी गोष्ट, शनिवार रविवारच. पण एकूण वर्षभरामध्ये किंवा 6-7 महिन्यामध्ये केव्हा तरी थोडा कालखंड म्हणा. आता तो 4-4 महिन्याचा तर शक्य नाही, आपण कबूल करूयात, पण निदान 8-10 दिवस, 15 दिवस, महिनाभर तरी जर तुम्हाला काढता येत असेल तर तुम्ही शांतपणे विचार करू शकता की आपण आतापर्यंत काय केलं. ज्याला सिंहावलोकन असा शब्द आहे, तपासून पाहणे सगळं, किंवा नवीन कुठल्या गोष्टीचा अभ्यास करणे, नवीन काही शिकून घेणे, मनन चिंतन करणे, हे सगळ्यांनाच आवश्यक आहे. हे काही फक्त साधू संतांसाठी दिलेलं नाहीये की चातुर्मासामध्ये तुम्ही पंढरपूरला राहून 4 महिने मनन चिंतन करा आणि त्याच्यानंतर कीर्तन, प्रवचन, भजनासाठी बाहेर पडा.
हे आपण मानून मला म्हणायचं होतं की हे तुम्ही रोजच्या आयुष्यात पण बघा. अगदी कुठल्याही क्षेत्रातला माणूस असो, व्यावसायिक असो, त्याने एक थोडासा कालखंड 10-15 दिवसाचा बाजूला काढून घेऊन तपासून पाहावं की आपली धोरणं काय होती, आपण जी पावलं उचलली, आपण जे निर्णय घेतले ते किती चूक, किती बरोबर, त्याचा परिणाम काय होतो. कलाकारांनी हे तपासून पाहावं की आपली जी साधना चालू आहे, आपण ज्या पद्धतीचं सादरीकरण करतोय त्याच्यामध्ये बदल काय करायचे, कशा पद्धतीचा रियाज केला पाहिजे, तज्ज्ञांना जाऊन विचारलं पाहिजे, आपण काय नवीन करता येऊ शकेल, अभ्यासकांना, शास्त्रज्ञांना. तुम्ही सगळ्यांसाठी बघा की वर्षभराच्या एकूण सगळ्या धवडग्यामध्ये रोजच्या गर्दीच्या ह्याच्यामध्ये एक असा कालखंड पाहिजे की जेव्हा तुम्ही शांतपणे विचार करू शकता. मी त्याला नाव आषाढी ते कार्तिकी चातुर्मास जे आहे, म्हणून मी अशा सगळ्याच गोष्टीला चातुर्मास हे प्रतिकात्मक असं नाव देतो आहे. चातुर्मास म्हणजे 4 महिन्याचा आहे असं नाही. चातुर्मास म्हणजे वारकरी संप्रदायापुरताच आहे असं नाही. जैन संप्रदायामध्ये सुद्धा, त्याच्यानंतर बौद्धांमध्ये सुद्धा वर्षावास सांगितलेला आहे की काही कालखंड तुम्ही दूर राहायचं आहे, शांत राहायचं आहे. म्हणून पावसाच्या काळामध्ये बऱ्याचदा ह्या लेण्या वगैरे ज्या कोरलेल्या आहेत ना, त्याच्यामध्ये जाऊन चिंतन करणे अपेक्षित आहे. तसंच व्यापाऱ्यांना सुद्धा ह्या कालखंडामध्ये व्यापार करणं मुश्किल जातं, तेव्हा त्यांनाही कुठंतरी थांबायचं असतं. म्हणजे हे सगळं तुम्ही बघा. प्रत्यक्ष आषाढी ते कार्तिकी असंच पाहिजे असं नाही. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला असा अनुभव येईल की जे काही चालू आहे, रिफ्रेशर कोर्सेस आजकाल दिले जातात. आउटिंगसाठी मुद्दाम आपल्या कंपन्या एम्प्लॉईला बाहेर पाठवतात, कुठंतरी पॅकेज देऊन थायलंड, बँकॉक, पटाया असं मुद्दाम केले असते. हे काय असतं? तुम्ही बाकी काय त्याचा गैरअर्थ काढला आणि मौज मजा तिथं करताय ती गोष्ट वेगळी, वैयक्तिक प्रश्न आहे प्रत्येकाचा, मी काही त्याच्यावर टीका करत नाही. पण जो अर्थ अपेक्षित आहे की वर्षभरामध्ये तुम्ही कुठलाही कालखंड सांगा, किंवा काही जणांना डिसेंबरच्या एंडला क्रिसमसच्या सुट्ट्या असतात, दिवाळीच्या सुट्ट्या असतात, तर उन्हाळ्याच्या सुट्ट्या असतात. चातुर्मास बाजूला ठेवून 2 मिनिट. पण ह्यात बाकीचं तुम्ही उन्हाळ्याच्या सुट्ट्या असतात. शिक्षकांना विशेषतः महिनाभर शाळेला सुट्ट्या असतात. त्या कालखंडात काय करावं? तर तुम्ही आतापर्यंत काय केलं ते, पुढे तुम्हाला शिकवण्याच्या बाबतीमध्ये किंवा नवीन शैक्षणिक साधनं कशी तयार करायची आहेत, असं कितीतरी गोष्ट, म्हणजे प्रत्येकानं मनन चिंतन करावं. न्यायालयाला सुट्ट्या असतात. म्हणजे तुमच्या असं लक्षात येईल की चातुर्मास ही जी संकल्पना आहे, ती संकल्पना आपल्याला प्रत्येक ठिकाणी लावता येईल. त्याचा कालावधी तुमच्या सोयीप्रमाणे कमी जास्त करा किंवा गरजेप्रमाणे कमी जास्त करा. अजून एक महत्त्वाचा मुद्दा असा असतो की त्याला जुन्या ह्याच्यामध्ये म्हणतात की आपली शस्त्र घासून पुसून घ्यायची आहेत. आपण जे काही शिकतो आहोत, समजून घेतलेलं आहे, ते जुनं आहे ना, आपल्याला अजून नवीन काहीतरी शिकून घेणं भाग आहे. याच्यासाठीचा एक कालखंड लागत असतो. जुनं जे चालू आहे त्याच्यावरतीच पुन्हा पुन्हा चालू आहे हे काही खरं नाही. उलट आपल्या संस्कृतीला, सगळ्या हिंदू परंपरेला नाव जे आहे मूळ सनातन आहे, म्हणजे नित्य नूतन आहे, जे सारखं बदलत राहिलेलं. किंवा चरैवेती असं जे सांगितलेलं, चालत राहा. चालत राहा म्हणजे काय? प्रत्यक्ष फिजिकली चालत राहा असं नाही त्याचा अर्थ होत. चालत राहा याचा दुसरा अर्थ असा होतो या चातुर्मासाच्या संदर्भामध्ये, नवीन काहीतरी शोधून पहा, नवीन काहीतरी विचार करा, नवीन काहीतरी दुसरा दृष्टिकोन तुम्हाला सापडतो का ते पहा. चालत राहा तशा अर्थाने, म्हणजे विचार चालत राहिले पाहिजे. भौतिकदृष्ट्या तुम्ही चालले पाहिजे ती एक वेगळी गोष्ट, शरीराला आवश्यक आहे ते, तुमचे विचार चालले पाहिजे. अजून एक जो शेवटचा मुद्दा मला तुमच्या समोर ठेवायचा आहे की सगळ्यांना असं वाटतं की काही गोष्टी जुन्या झाल्या आहेत, काय संबंध, कशाला उपास करायचे आणि काय, ते ठीक आहे. एक वेळ प्रत्यक्ष भौतिकदृष्ट्या तुम्ही उपास करताय की नाही, गंध लावताय की नाही, गळ्यामध्ये ही जी अशी तुळशीची माळ असते ती घालताय की नाही, आपण एक वेळ बाजूला ठेवूया. या गोष्टी प्रतिकात्मक आहेत. जयंत देशपांडेंनी फार चांगल्या पद्धतीनं आपल्याला त्याच्यावरती उलगडून सांगतायत वारकरी संप्रदाय. पण तुम्ही दुसरी गोष्ट बघा की सगळी जी सनातन परंपरा आहे ती आपल्या निसर्गाला धरू नये, आपल्या जगण्याला धरू नये, आणि अतिशय समर्थ असं, म्हणजे रोजच्या जगण्यावरती शोधलेली ही उत्तरं आहेत. रोजच्या जगण्यामध्ये, रोजच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्याच्यावर शोधलेली उत्तरं आहेत ही सनातन. आणि ही जी सगळी परंपरा आहे, एका माणसानं सुरू केली, एक काहीतरी ग्रंथ, 2, 4, 5 काहीतरी नियम सांगितले, असं नाहीये. सनातन परंपरा इतकी व्यापक आहे की आज जरी तुम्ही काही नवीन सगळं मांडत असाल तर ते पण त्याच्यामध्ये समाविष्ट करून घेता येऊ शकतं, कारण की ते मुळात त्याचं स्वरूप उदारमतवादी मोकळं ढाकळं असं आहे. आज कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की ह्या सगळ्या चातुर्मासाचा वेगळा अर्थ तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये लावून पहा. तुमच्या क्षेत्रामध्ये प्रत्यक्ष ह्याचं अनुसरण करून पहा. तुमच्या क्षेत्रामध्ये, तुमच्या रोजच्या आयुष्यामध्ये तुम्हाला जे शक्य होईल त्या पद्धतीने
जे तुमचं वर्षभराचं एकूण सगळं धक्काधक्कीचं चालू असतं त्याच्यामधला काही कालखंड हा बाजूला काढून, अगदी शेतकरी सुद्धा काही जमीन ही पडीक ठेवतो. सतत वारंवार एखाद्या जमिनीमध्ये पेरा केल्याच्या नंतर कस कमी होतं हे शेतकऱ्यालाही माहिती आहे. त्याच पद्धतीने एक काम सतत करत गेल्याच्या नंतर आपली पण मानसिकता कशा पद्धतीने बदलती आणि आपण पण तितक्या उत्साहानं काम करू शकत नाही, आपली पण ऊर्जा टिकत नाही, हे सगळ्यांचा अनुभव आहे. अशा वेळी रिचार्ज होणे, परत एकदा ते सगळं आपलं, म्हणून म्हणलं ना की शस्त्र घासून पुसून, ती सगळी शस्त्र आहेत, बौद्धिक शस्त्र आहेत, प्रत्यक्ष वापरायची शस्त्र आहेत, तंत्रज्ञान आहे, सगळंच आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्यासाठीचा हा कालखंड वापरावा. तुमच्या सगळ्यांना या कार्तिकी एकादशीच्या मनपूर्वक शुभेच्छा. या निमित्तानं जर तुम्ही काही वेगळा विचार करून हा चातुर्मास, ही संकल्पना तुमच्या ह्याच्यामध्ये राबवणार असाल तर मला निश्चितच त्याचा फायदा होईल. इथेच थांबूयात. धन्यवाद.